मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये. आजच्या आपल्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी वगळता मल्टी ॲसेट फंड असणं किंवा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स असणं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का गरजेचं आहे, आणि मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडने आतापर्यंत कशा प्रकारचे रिटर्न्स दिलेले आहेत, आणि सोबतच टॉपच्या मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स कोणते ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता हे मी तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी मला हे सांगा की आपले आतापर्यंत जे रोज म्युच्युअल फंडचे सेशन होतात ते कोण लोक अटेंड करत आहेत रेग्युलरली, आणि मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड म्हणजे काय हे किती लोकांना माहिती आहे मला कमेंट करून सांगा. मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड मध्ये काय काय असतं, एक्झॅक्टली मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड काय असतं हे जर तुम्हाला माहित असेल तर मला एकदा फक्त कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण आजच्या सेशनला जे ते आजच्या व्हिडिओला जे ते आता आपण इथे सुरुवात करूया. ओके. सो इथे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ना, ती आपण बघूया की मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे नेमकं काय असतं आणि ह्याला एवढं इम्पॉर्टन्स का प्राप्त झालेलं आहे ते. ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो निफ्टीच्या चार्टवरती. आय होप सो की सर्वांना चॅटबॉक्स वगैरे ओपन असेल, दिसत असेल सर्व काही व्यवस्थित. ओके, निफ्टीच्या चार्टवरती जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपल्याला ना आजच्या दिवशीचं मार्केट थोडंसं म्हणजे रेडमध्ये दिसतंय, बट एवढं काही हरकत नाही. आपण जर पाहिलं ना तर आता वॉरची सिच्युएशन अजून एंड झालेली नाही. यस, एंड होऊ शकते बट अजून एंड झालेली नाहीये. सो मार्केट जे आहे ना करंटली सुद्धा त्याच्या लाईफ टाईम हाय पासून 8% खाली आहे. जे की जेव्हा मार्केट ते त्याचा लो केलेलं होतं तेव्हा ते साधारणतः एक 15 ते 16% खाली होतं. तिथून आता त्यांनी चांगली 50%ची रिकव्हरी दिली आहे. मी काल एक तुम्हाला व्हिडिओ बनवलेला, त्यामध्ये सांगितलेलं लास्ट चान्स टू इन्व्हेस्ट. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या, चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, लास्ट चान्स टू इन्व्हेस्ट. सो त्यामध्ये पण मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की मार्केटने 50%ची रिकव्हरी दिलेली आहे वगैरे वगैरे. सो तीच सिच्युएशन इथे आहे. आता लक्षात घ्या काय होऊ शकतं. उद्या समजा कदाचित पुन्हा एकदा वॉर सारखी सिच्युएशन कंटिन्यू राहिली तर मार्केट पुन्हा एकदा खाली यायला सुरुवात होईल, किंवा जर वॉर कम्प्लिटली थांबला असेल मार्केट नवीन लाईफ टाईम हाय बनवण्याच्या दिशेने सुद्धा वरती जाणार आहे. सो या सिच्युएशन मध्ये आता थोडीशी सिच्युएशन एकदम परफेक्ट नाहीये की सिच्युएशन एकदम क्लिअर नाहीये की काय होऊ शकतं. सो अशा टायमिंगला किंवा अशा टायमिंगला म्हणण्यापेक्षा अशा टायमिंगसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टी ॲसेट फंड असणं फार जास्त गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, आता 2026 मध्ये वॉरची सिच्युएशन झाली, याचा अर्थ असा आहे का की ह्याच्या पुढे ती कधीच नाही होणार? किंवा 2020 मध्ये कोविड झाला, याचा अर्थ असा आहे का की ह्याच्या पुढे असं कधीच नाही होणार? कधी ना कधी होऊ शकतं, झालं नाही पाहिजे बट कधी ना कधी होऊ शकतं आपल्यासोबत असं. ओके. सो ते होऊ नये किंवा ते झालं नाही पाहिजे. सो यासाठी किंवा त्या कालावधीमध्ये आपल्या पोर्टफोलिओची वाट नाही लागली पाहिजे किंवा आपला पोर्टफोलिओ जास्त खाली नाही गेला पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो? सो यासाठी आपण इक्विटी वगळता मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ठीक आहे. आता इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे टोटली स्टॉक मार्केटमध्ये जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात त्याला म्हणतात इक्विटी. आणि मल्टी ॲसेट म्हणजे काय? तर मल्टी ॲसेटमध्ये बऱ्याच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असतात. त्यामध्ये तुमचं इक्विटी मार्केट सुद्धा असतं, त्यामध्ये तुमचं डेप्ट मार्केट सुद्धा असतं, त्यामध्ये तुमचे बॉन्ड सुद्धा असतात, एफडी सुद्धा असतात, गोल्ड सुद्धा असतं, सिल्वर सुद्धा असतं, असे मल्टिपल ॲसेट. असं नाही की फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय. तुमची गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट पाहिजे, मेटल्समध्ये पाहिजे, सिल्वरमध्ये पाहिजे, तुमची गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा प्रायव्हेट बॉन्ड्स असतील, अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट पाहिजे, जेणेकरून ते वेल डायव्हर्सिफाईड होतं. म्हणजे एखाद्या वेळी समजा मार्केट खाली जरी पडलं तरी हे जे बॉन्ड वगैरे जे असतात ते तुम्हाला फिक्स रिटर्न्स देत असतात. सो त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओवरती तितकासा फरक पडत नाही. जे थोडेसे सेफ इन्व्हेस्टर आहेत, थोडेसे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहेत किंवा त्यांचं एज जास्त आहे, 55, 60, 65 वगैरे आहे, अशा लोकांनी खास करून मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त केली पाहिजे. आणि जे यंग सुद्धा आहेत त्यांनी एक छोटासा पार्ट तरी मल्टी ॲसेटमध्ये नक्कीच गुंतवणूक केली पाहिजे. आता आपण बघूया की मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड जे आहेत, हे मल्टी ॲसेट अलोकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ते. ठीक आहे, मी तुमच्यासाठी प्रॉपर चार्ट वगैरे सर्व बनवलेलं आहेच. सो ते इथे बघा. मल्टी ॲसेट म्हणजे काय, इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. इथे बघा, लेसर रिस्क दॅन मोस्ट हायब्रिड फंड्स. मल्टी ॲसेटमध्ये कमी रिस्क असते मोस्ट फंडपेक्षा, मोस्ट हायब्रिड फंडपेक्षा. लोअर अलोकेशन इन स्टॉक्स म्हणजे ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये कमी अलोकेशन असतं. ठीक आहे. आणि सुटेबल फॉर इन्व्हेस्टमेंट ओरिझॉन ऑफ ॲटलिस्ट 3 इयर्स, म्हणजे जर तुमचं इन्व्हेस्टमेंट ओरिझॉन ॲटलिस्ट 3 वर्षाचं असेल तर तुमच्यासाठी हे सुटेबल असतात. ठीक आहे. सो हे याचं डिस्क्रिप्शन आहे, इथे तुम्हाला जवळपास 49 फंड दिलेले आहेत मल्टी ॲसेटचे. आता यापैकी कोणता निवडायचे, कसे निवडायचे, हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार. मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडचा आपण एक सिंपल इथे एक्झाम्पल घेऊया. ओके, एखादं कोणताही म्युच्युअल फंड मी इथे सिलेक्ट करू. समजा आयसीआयसीआयचा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड आहे. त्यामध्ये मी खाली आलं आणि इथे जर बघितलं ना तर मला काय दिसतंय की मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड जो आहे मध्ये इक्विटीमध्ये 65%ची होल्डिंग आहे, डेपमध्ये 14%ची होल्डिंग आहे.
तेच समजा आता आपण आयसीआयसीआय जाऊ दे, आपण इथे निपॉनवाला येऊया. निपॉनमध्ये आलो तर निपॉनमध्ये आपल्याला काय दिसतंय, इथे तुमची इक्विटीमध्ये 61% होल्डिंग आहे, डेपमध्ये 22%ची होल्डिंग आहे आणि अदरमध्ये 16% आहे. सो डेप म्हणजे काय, हे सोवर्जन गोल्ड बॉन्ड्स आहे, ट्रिपल ए बॉन्ड्स आहेत, A+ बँड आहे, AA बॉन्ड्स आहेत. म्हणजे हे बॉन्डमध्ये ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, डेप इन्स्ट्रुमेंटमध्ये एफडीज मध्ये ह्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो मल्टिपल ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ह्याला म्हणतात मल्टी ॲसेट इन्व्हेस्टमेंट. आता आपण एक काम करूया, आपण इथे 4 असे टॉपचे मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड शोधून काढलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण टॉपचा म्युच्युअल फंड सर्च करण्यासाठी, टॉपचा म्युच्युअल फंड शोधण्यासाठी जे ती सुरुवात करूया. ओके, मी याच्या आधी तुमच्यासाठी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप प्रत्येक म्युच्युअल फंड बद्दल असे व्हिडिओज बनवलेले आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा की किती लोकांनी आपले असे आधीचे व्हिडिओज बघितलेले आहेत, आधीचे सेशन बघितलेले, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आपल्या चॅनल जे आहे म्युच्युअल फंड मराठी, त्यावरती सुद्धा लार्ज कॅप वाला तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो नसाल बघितलं तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या की हाऊ टू सिलेक्ट बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड. ठीक आहे, सर्वांना दिसतो आहे चॅट बॉक्स, एकदा मला कमेंट करून सांगा. सो आता आपण तिकडेच बघून घेणार आहोत मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड्स बद्दल. ओके, मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड बद्दल. सो इथे बघा, इथे आपली लिस्ट तयार आहे. इथे आपण एक 4 प्रकारचे म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत. पहिला आहे कॉन्ट मल्टी कॅप, निपॉन मल्टी कॅप, आयसीआयसीआय मल्टी कॅप आणि एसबीआय मल्टी कॅप. हे 4 प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत. आता आपण हे कॅल्क्युलेट करणार आहोत अकॉर्डिंग टू एज, AUM आणि रिस्क फॅक्टर्स. ठीक आहे, हे रिस्क फॅक्टर्स काय आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी समजावलेलं होतं एका सेशनच्या मार्फत. सो आय होप सो की तुम्हाला ह्याची माहिती असेलच. ओके, आता आपण ह्याला रँकिंग देऊया. समजा ह्याच्यामध्ये जर तुम्ही फंड एज जर बघाल ना, फंड एज खूप मॅटर करतं यामध्ये, बट फंड एजच्या हिशोबाने आपण त्यांना रँकिंग देऊ शकत नाही. सो इथे बघा, फक्त निपॉन इंडियाचं फंड एज आहे 5 वर्ष, बाकी सर्व म्युच्युअल फंडचे फंडचं जे एज आहे ते 25 वर्ष, 23 वर्ष, 20 वर्ष असं आहे. ठीक आहे, AUM पण बघाल, AUM वरून पण आपण काही जास्त प्लॅन नाही करू शकत, बट AUM तुम्हाला एक अंदाज सांगतो की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसा लागलेला आहे लोकांचा. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे रिटर्न्स. तुम्ही मला सांगा रिटर्न्स कोणाचे जास्त आहेत? क्वांट मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडच्या गेल्या 5 वर्षाचा CAGR आहे 22%. सो ज्या लोकांना असं वाटतं ना की बाबा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड रिटर्न्स देत नाही, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड जे असतात ना त्यामध्ये इक्विटी कमी असते थोडीफार, सो ते रिटर्न्स देत नाही. कम्प्लिटली चुकीचं आहे. गेल्या 5 वर्षाचा CAGR आहे 22%. सेकंड नंबरला आहे आयसीआयसीआय, याचा गेल्या 5 वर्षाचा CAGR आहे ऑलमोस्ट 20%. सो चांगले रिटर्न्स दिलेत, इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षाही काही काही चांगले रिटर्न्स दिले. सेकंड, रिटर्न 6 स्टार्ट, म्हणजे स्टार्टिंग झाल्यापासून किती रिटर्न्स आहेत, तर कॉनच्या मल्टीकॅप म्युच्युअल फंडला 25 वर्ष झाली आणि त्याने कंटिन्युअसली 11.74चा CAGR रिटर्न्स दिले, जे की मल्टी ॲसेटसाठी खूप चांगले मानले जातात. आणि सेकंड नंबरला, फर्स्ट नंबरला येतो ऑब्विसली, सॉरी कॉन नाही, कॉनचे रिटर्न्स थोडेसे कमी आहेत इतर कंपॅरिझनपेक्षा. इथे बघा, पहिल्या नंबरला येतो आयसीआयसीआयचे रिटर्न्स आहेत 20.5. कधीपासून? गेल्या 23 वर्षाचा CAGR आहे. गेल्या 23 वर्षाचा CAGR तुम्हाला मल्टी ॲसेट म्युच्युअल फंडचं 20.5%चे रिटर्न्स देतोय, तर लक्षात घ्या तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किती मोठ्या प्रमाणात ग्रो करू शकता. ते तुम्हाला जर हवं असेल तर मी एक तुम्हाला इथे सिम्पल SIP कॅल्क्युलेटर वरती जाऊन जे आहे ना ते एक्झाम्पल दाखवतो. ओके, सिम्पल मी तुम्हाला इथे SIP कॅल्क्युलेटर वरती नेतो आणि एक्झाम्पल दाखवतो. समजा तुम्ही 10,000 रुपयांची SIP करत असाल, आता इथे आपण एज किती बघितलंय फंडचं, साधारणतः 23 इयर्स. समजा तुम्ही या फंडमध्ये 23 इयर्स SIP केली असती 10,000 रुपयाची आणि 20.5%चा CAGR तुम्हाला जर भेटला असता, तर तुमची वेल्थ किती झाली असती बघा. तुमची इन्व्हेस्टमेंट झाली असती फक्त 27 लाख आणि तुमच्याकडे आता वेल्थ झाली असती 4.7 करोड. 4.7 करोड म्हणजे ह्या म्युच्युअल फंडने 10,000 SIPचे 4.5 करोड रुपये केलेले आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यातल्या त्यात मल्टी ॲसेट फंड आहे आणि गेल्या 23 वर्षाचा CAGR आहे, असं नाही की 1-2 वर्षामध्ये रिटर्न्स दिले, गेल्या 23 वर्षाचा CAGR आहे हा. सो किती चांगले रिटर्न्स आहेत तुम्ही बघू शकता. सेकंड नंबरला आहे निपॉनचा 70%, बट लक्षात घ्या निपॉनचा एज फक्त 5 वर्ष आहे. तो तरी पण आता रिटर्न जास्त, सो आपल्याला तिथे रँकिंग द्यावी लागेल. थर्ड, शार्प रेशो. किती लोकांना माहिती शार्प रेशो म्हणजे काय? मी याबद्दल डेडिकेटेड व्हिडिओ बनवला. शार्प रेशो म्हणजे काय की एखादा म्युच्युअल फंडने जेवढी रिस्क घेतलेली आहे त्या रिस्कच्या तुलनेमध्ये त्याने किती रिटर्न्स दिले त्याला म्हणतात शार्प रेशो. शार्प रेशो हा नेहमी तुमचा जो आहे तो जास्त असला पाहिजे. शार्प रेशो जास्त कोणाचा इथे ह्या कम्प्लीट म्युच्युअल फंडमध्ये? शार्प रेशो कोणाचा जास्त बघा, ऑलमोस्ट सगळ्यांचा सेमच आहे हा, 1.2127. सो शार्प रेशो सर्वांचा सेम आहे. सो शार्प रेशोनुसार आपण असा काही विशेष अंदाज लावू शकत इथे नाही. सो हरकत नाही. सेकंड म्हणजे सॉर्टिनो रेशो. सॉर्टिनो रेशो म्हणजे काय? हे जे मी सांगतोय ना, मी याबद्दल डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत, असं नका समजू की पहिल्यांदा सांगतोय. ह्याबद्दल एक मी डेडिकेटेड सेशन घेतलाय.
तुम्हाला हवा असेल सेशन परत नक्की मला सांगा. शॉर्ट इन द रेशो म्हणजे त्या म्युच्युअल फंडमध्ये डाऊन साईड रिस्क किती आहे, त्या डाऊन साईड रिस्कच्या तुलनेमध्ये तो किती रिटर्न्स देतो याला म्हणतात शॉर्ट इन द रेशो. सो शॉर्ट इन द रेशो नेहमी जास्त पाहिजे, जो आहे क्वांटचा जास्त, आणि सेकंड नंबरला आहे निपॉनचा जास्त. ठीक आहे. आणि थर्ड आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे व्होलॅटिलिटी. स्टँडर्ड डिव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. स्टँडर्ड डिव्हिएशन कमी कोणाचं आहे, एसबीआय आणि आयसीआयसीआय. सो हे दोनला मी रँकिंग दिली. बाकी ह्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये बीटा आणि अल्फा कॅल्क्युलेट केला जात नाही, कारण की हे मल्टी एसेट म्युच्युअल फंड आहेत. सो बीटा अल्फा या ठिकाणी तिथे कॅल्क्युलेट होत नाही, कारण की ह्यांना ट्रॅकिंगसाठी बेंचमार्क नाहीये. लार्ज कॅप म्युच्युअल फंडचं तुम्ही ट्रॅकिंग लार्ज कॅप इंडेक्स सोबत करू शकता, मिड कॅपचं ट्रॅकिंग मिड कॅप सोबत करू शकता, बट मल्टी एसेटला तसा काही इंडेक्स नाही. सो इथे बीटा आणि अल्फा कॅल्क्युलेट होत नाही. सो या सर्व अनालिसिस वरून आपल्याला काय दिसतंय, कोणता म्युच्युअल फंड तुम्हाला बेस्ट वाटतोय मला सांगा. या अनालिसिस वरून तुम्ही सर्व डेटा बघितलात. अनालिसिस वरून तुम्हाला जो म्युच्युअल फंड आहे तिथे तुम्हाला ना आयसीआयसीआय मध्ये 3 ठिकाणी याला पॉईंट्स भेटले आहेत. 5 वर्षाच्या रिटर्न्स मध्ये, स्टार्टिंग पासूनच्या रिटर्न्स मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन कमी आहे, म्हणजे हा लेस वोलाटाईल आहे. लेस वोलाटाईल आहे. ठीक आहे. शार्प रेशो थोडासा कमी आहे याचा बाकीच्यांपेक्षा, बट रेंज सेम आहे. ठीक आहे. आणि सेकंड वर जर तुम्ही बघायला गेलात तर इथे तुम्हाला कॉनच्या मल्टी असेट मध्ये सुद्धा चांगले पॉईंट भेटलेले आहेत. भले याचे रिटर्न्स गेल्या 25 वर्षाचे कमी आहेत, 11.75, बट लक्षात घ्या मल्टी असेटचे रिटर्न्स असेच असतात. तुम्ही एसबीआय मध्ये बघाल तर 9.69 चे रिटर्न्स आहेत तिथे. सो सेकंड नंबरला आपण कॉन्ट आहे, बट तुम्ही जर रिस्कच्या अनुषंगाने बघाल, रिवॉर्डच्या अनुषंगाने बघाल, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड जो आहे, एक्सपिरियन्सच्या हिशोबाने बघाल तर तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये टॉपला परफॉर्म करताना दिसत आहे, चांगला परफॉर्म करताना दिसत आहे, कन्सिस्टंटली 23 वर्षापासून. ओके. 23 वर्षापासून मी का बोलते माहिती आहे, इथे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, आयसीआयसीआयच्या गेल्या 5 वर्षाचा सीएजीआर काय, 19.28, आणि गेल्या 23 वर्षाचा काय, 20.58. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये, गेल्या 5 वर्षापेक्षा गेल्या ओव्हरऑल कालावधीत त्याने फार चांगला पैसा कंपाऊंड केलाय. म्हणजे असं नाही की बाबा फक्त गेल्या 5 वर्षामध्येच भारी रिटर्न्स आहेत म्हणून ओव्हरऑल सीएजीआर वाढले, असं नाहीये. गेल्या 5 वर्षात उलट ओव्हरऑल पेक्षा कमी आहे. सो लक्षात घ्या, गेल्या 20-23 वर्षापासून कन्सिस्टंटली रिटर्न्स देतो हा म्युच्युअल फंड. सो तुम्हाला हा ह्या कॅटेगरीमधला टॉपचा म्युच्युअल फंड ठरू शकतो. आता एक प्रश्न राहिला की ह्या कालावधीमध्ये मल्टी एसेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे. लक्षात घ्या, मी फक्त आता वॉर चालू आहे म्हणून सांगत नाहीये, बट मी काय म्हटलं की अशी सिच्युएशन पुन्हा कधीही येऊ शकते, कंटिन्युअसली येऊ शकते. सो अशा सिच्युएशन मध्ये ना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त इक्विटी नाही पाहिजे. येस, इक्विटी लॉंग टर्म साठी बेस्ट आहे. इक्विटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100% नका ठेवू. माझ्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मी जसं बोललो की मेटल्स पण पाहिजेत, गोल्ड सिल्वर कॉपर पण पाहिजेत, बॉन्ड्स पण पाहिजेत, काही फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट सुद्धा पाहिजे, टी बिल्स पण पाहिजेत, लिक्विड फंड्स पण पाहिजेत. सो ह्या सर्व गोष्टी येतात मल्टी ॲसेटमध्ये. सो त्यामुळे मल्टी एसेट म्युच्युअल फंड जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवे, भले छोटासा पार्ट असायला हवा, बट ते असायला हवे, जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ ते नक्कीच बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. सो मित्रांनो, लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतात, कारण की आपण लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओ बनवतो आहे. आपण 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षासाठी बनवत नाही आहोत. सो यासाठी सिंपल गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला जर आमच्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो गुगल फॉर्म नक्की भरा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो गुगल फॉर्म नक्की भरा. जर तुम्हाला आपल्या अंडर म्युच्युअल फंडची एसआयपी सुरुवात करायची असेल, आपल्या अंडर तुम्हाला असं वाटत असेल की म्युच्युअल फंडची एसआयपी बाबा आपण सुरुवात करूया, इथे आपल्याला चांगलं नॉलेज भेटतंय, सो नक्की गुगल फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल, आपल्या ऍप्लिकेशनची लिंक पाठवेल. सोबतच तुमचं जर आमच्या अंडर ऑलरेडी अकाउंट असेल म्युच्युअल फंडमध्ये, तर तुम्ही फक्त डायरेक्ट आम्हाला तिकडे मेसेज करा अकाउंटवरती. तुमच्याकडे तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरचा नंबर असेलच, त्याला जरी मेसेज केला तरी चालेल. आपल्याकडे तुम्ही अकाउंट ओपन केलं की सर्व सर्व्हिस आपण तुम्हाला फ्री देतो. तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर देतो. चॅट सपोर्ट असेल, व्हॉट्सअप सपोर्ट असेल, कॉल सपोर्ट असेल, सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. आणि प्लस रोजचे सेशन्स तर तुम्हाला भेटत आहेतच. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, सेशन तुम्हाला आवडलेला असेल, नक्की गुगल फॉर्म भरा. लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. अकाउंट आमच्या अंडर ओपन करायचं असेल, नक्की गुगल फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.